नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स एक्सप्लोरर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण शेवटच्या व्हिडिओमध्ये नेचर ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशनचं असणारं जे नेचर आहे ते नेचर कशा पद्धतीने आपण ठरवायचं हे पाहिलेलं होतं. जर व्हॅल्यू प्लसमध्ये असेल तर रिअल अँड अनइक्वल, व्हॅल्यू जर झिरो असेल तर रिअल अँड इक्वल आणि प्लस असेल तर रिअल अँड अनइक्वल, आणि व्हॅल्यू जर मायनसमधील असेल तर नॉट रिअल. याच्यावरून आपण त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं जे नेचर आहे ते आपण फाइंड आउट केलेलं होतं. आता आपल्याला या व्हिडिओमध्ये काय पाहायचं आहे, द रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोइफिशियंट. म्हणजे थोडक्यात रूट्सचं आणि त्याच्यातील असणाऱ्या कोइफिशियंटचं असणारं रिलेशन कशा पद्धतीने राहतं. समजा आपण आता इथं जर हे जे रूट्स आहेत अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ द इक्वेशन, जे इक्वेशन आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म ax² + bx + c = 0. जर आता इथं आपण रूट्स जे आहेत ते रूट्स जर अल्फा आणि बीटा जर मानले तर त्या असणाऱ्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्मवरून, आता आपल्याला तर माहिती आहे आपण लास्ट 2.4 प्रॅक्टिस सेटमध्ये आपण फॉर्म्युला मेथडने जे फॉर्म्युला यूज केलेला होता त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की अल्फाची व्हॅल्यू ही प्लसमध्ये आपण सांगतो आणि बीटाची मायनसमध्ये. मग त्याच्यावरूनच आपणाला आता हे जे रूट्स आपण इथं यूज केलेले आहेत अल्फा आणि बीटा, तर त्याच्यामध्ये एकदा ॲड केल्यानंतर म्हणजे अल्फा प्लस बीटासाठी काय फॉर्म्युला आपण त्याच्यावरून मिळवू शकतो आणि अल्फा इंटू बीटावरून आपण काय मिळवू शकतो. तर आपण इथं आता अल्फा प्लस बीटाची आपण इथं व्हॅल्यू फाइंड आउट करूया. अल्फा प्लस बीटा = आता अल्फासाठी आपण फॉर्म्युला कोणता यूज करतो, -b प्लस √b² - 4ac/2a. हा आपण अल्फासाठी, आणि दोघांच्या मध्ये ॲडिशन आहे म्हणून ॲड. परत आता बीटासाठी -b आणि इथं प्लस आहे आणि इथं बीटासाठी मायनस √b² - 4ac/2a. आता हे दोन्हीही फॉर्म्युला आपण जर ॲड केले तर बघा इथं प्लस मायनस काय होणार, तर मायनसच होऊन जाणार. मग जर हे दोन्ही एकत्र आपण केले, दोघांचा डिनॉमिनेटर इक्वल आहे, मग दोघांचा डिनॉमिनेटर जर इक्वल असेल तर आपण दोघांसाठी कॉमन डिनॉमिनेटर ठेवणार आता 2a. ओके, सो इथं पाहता हे आपण एकत्र करू, -b प्लस √b² - 4ac. आता इथं प्लस मायनस मायनस झालं, परत -b मायनस √b² - 4ac/2a. आता पहा इथं प्लस √b² - 4ac आणि -b² - 4ac हे दोन्ही कॅन्सल झाले, तर राहिलं काय, -b -b मायनस मायनस प्लस b प्लस b 2b आणि दोघांना सेम साईन आहे म्हणून -/2a. सो 2 ला 2 कॅन्सल, राहिला काय फॉर्म्युला -b/a. इथं अल्फा प्लस बीटासाठी फॉर्म्युला काय तयार झाला, मग आपणाला फायनली -b/a हा फॉर्म्युला आपल्याला मिळाला. ठीक आहे. आता यानंतर तसंच आपण आता अल्फा इंटू बीटासाठी, बघा अल्फा इंटू बीटासाठी आता फॉर्म्युला आपण तयार करू. अल्फा इंटू बीटासाठी मग अल्फासाठीचा फॉर्म्युला पुन्हा एकदा लिहायचा, -b प्लस √b² - 4ac/2a आणि इथं इंटू आहे -b मायनस √b² - 4ac/2a. ओके, आता पहा खूप इझी आहे, लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये आपण दोघांमध्ये मायनस आहे, समजा ह्या दोघांनाही जर आपण आता ब्रॅकेट टाकायचं, आता ब्रॅकेट टाकण्या अगोदर मल्टिपल करू, यांना ब्रॅकेटमध्ये टाकू, प्लस √b² - 4ac आणि इथं इंटू पुन्हा मायनस √b² - 4ac डिवायडेड बाय. आता ह्या दोघांचा जर मल्टिपल केला, आता मल्टिपल करत असताना 2 × 2 = 4 आणि a × a² ओके. आता यांचं आपण मल्टिपल करायचं आहे,
मायनस बी इंटू मायनस बी, मायनस मायनस मल्टिपलमध्ये प्लस होतो, सो बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. आणि इथं एकदा प्लस आहे आणि एकदा मायनस आहे, मग एकदा प्लस आणि मायनस असेल मल्टिपलमध्ये तर मायनस होतो. ठीक आहे. आणि अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac आणि अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac. लक्षात ठेवा, ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी अंडर रूट 3 इंटू अंडर रूट 3 म्हणजे रूट साईनमधील असणाऱ्या संख्येचा जर आपण मल्टिपल केला तर त्यांचा मल्टिपल हा त्याच्यातला एक नंबर येतो, म्हणजे सेम तोच नंबर आपल्याला मिळतो. म्हणजे इथं मिळणार काय, रूट साईन जाणार निघून आणि बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 4a स्क्वेअर. ओके, इथपर्यंत तुम्हाला समजलं. याला ब्रॅकेट आहे, ते ब्रॅकेट आपण आहे असंच ठेवायचं आहे. आता ह्या ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस साईन असेल तर आतले साईन बदलतात. ठीक आहे. मग आता पहा, बी स्क्वेअर इथले साईन चेंज होणार, मग साईन इथं काय होणार, इथं प्लस इथं होणार मायनस, इथं मायनस इथं होणार प्लस. सो मायनस बी स्क्वेअर प्लस 4ac अपॉन 4a स्क्वेअर. आता प्लस बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर कॅन्सल, सो 4ac अपॉन 4a स्क्वेअर. 4ला 4 कॅन्सल, इथला a आणि इथला एक a, म्हणजे इथं राहिलं काय आता c अपॉन a. सो अल्फा इंटू बीटा, फायनली फॉर्म्युला काय मिळाला आपल्याला, c अपॉन a. अशा पद्धतीने बघा, रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोइफिशियंट्स यांच्यावरून आपणाला हे दोन मुख्य फॉर्म्युले मिळाले. कोणते, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए, अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए. आपल्याला एक्झाममध्ये हे फॉर्म्युले कसे आले हे विचारत नाहीत, फक्त हे दोन फॉर्म्युलांचा आपल्याला इथं यूज करावा लागणार आहे, परंतु ते कसे आले हे तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून मी इथं एक्सप्लेन केलेलं आहे. आता याच्यानंतर आपल्याला बुकच्या पेज नंबर 46 वरती एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. काय ॲक्टिव्हिटी दिलेली आहे बघा, fill in the empty boxes below properly for 10x square plus 10x plus 1. आणि इथं दिलेलं होतं की अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू, आणि इथे एक बॉक्स दिलेला आहे आपणाला, आणि दुसरा एक इथं दिलेला आहे अँड अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू आणखी एक बॉक्स दिलेला आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं ॲक्च्युली, इथं जरी इथं बॉक्स दिले असले तरी सुद्धा आपण ह्याला व्यवस्थित सॉल्व्ह करू आणि नंतरच या बॉक्समध्ये व्हॅल्यू टाकूया. तर इथं आपल्याला हे दिलेले जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत त्याला पहिलं आपल्याला कम्पेअर करावं लागणार. मी इथं सॉल्व्ह करतो हे. ठीक आहे. कम्पेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. सो a इज इक्वल टू काय होणार, इथं a ची व्हॅल्यू 10, b ची व्हॅल्यू 10 आणि c ची व्हॅल्यू 1. आता ह्या तिन्ही व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपण ह्याच्या आत्ताच फॉर्म्युला बघितला तर अल्फा आणि बीटासाठी मायनस बी अपॉन ए आणि अल्फा इंटू बीटासाठी सी अपॉन ए, ह्या दोन फॉर्म्युलांचा यूज आपल्याला इथं करायचा आहे आणि त्याच्यानुसार आपण आता हे व्हॅल्यू काढायचे. सो आता इथे येणार अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू, अल्फा प्लस बीटासाठी आपला फॉर्म्युला आहे मायनस बी अपॉन ए. सो बी ची व्हॅल्यू आहे 10 मायनस 10 अपॉन ए ची व्हॅल्यू आहे 10, सो कॅन्सल, राहिली व्हॅल्यू मायनस 1. सो अल्फा प्लस बीटा हा जो बॉक्स वरती दिलेला आहे तो, त्या बॉक्सची व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला, मायनस 1. इथं मी मायनस 1 लिहितो. ठीक आहे. त्यानंतर आता अल्फा इंटू बीटा, अल्फा इंटू बीटा, अल्फा इंटू बीटासाठी आपला फॉर्म्युला आहे सी अपॉन ए. सो सी ची व्हॅल्यू आहे 1 आणि ए ची व्हॅल्यू आहे 10. आता ही व्हॅल्यू अशीच राहणार आहे. सो इथं अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 1 अपॉन 10 ही व्हॅल्यू इथं मिळाली. इथं आपल्याला सॉल्व्ह करता आलं नसतं म्हणून मी इथं डिटेल्समध्ये सॉल्व्ह केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. ॲक्टिव्हिटी असली तरी आपल्याला क्लिअर कट एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. आता यानंतर इथं आपल्याला याच मुद्द्याशी रिलेटेड म्हणजे द रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोइफिशियंटशी रिलेटेड असणारे काही सॉल्व्ह एक्झाम्पल आपल्याला इथं दिलेले आहेत. ते सॉल्व्ह एक्झाम्पल आपण आता पाहूया. काय क्वेश्चन दिला आहे पहिला, आता इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन, म्हणजे अल्फा आणि बीटा हे जर दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे रूट्स असतील तर 2x स्क्वेअर प्लस 6x मायनस 5 इज इक्वल टू 0 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. देन फाइंड अल्फा प्लस बीटा
अँड अल्फा इंटू बीटा. म्हणजे सेम ह्या ज्या व्हॅल्यू आपण इथं काढल्या तसेच सेम सॉल्व्ह करायचं. इथं पहिला कम्पेअर करायचं. कंपेअरिंग विथ एक्स व्हेरिएबल आहे म्हणजे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. सो ए इज इक्वल टू काय येणार 2, बी इज इक्वल टू 6 अँड सी इज इक्वल टू -5. ओके. सो आता आपणाला इथं अल्फा प्लस बीटा, मग अल्फा प्लस बीटा काढायचं आहे. मग अल्फा प्लस बीटासाठी फॉर्म्युला आहे आपला -b/a. सो बीची व्हॅल्यू आहे 6, सो -6/2. 2 1 जा 2, 2 3 जा 6, सो -3. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला -3. आणि इकडं अल्फा इंटू बीटा काढूया. इंटूसाठी आपण डॉट वापरतो. काय फॉर्म्युला c/a. सो सीची व्हॅल्यू आहे -5 आणि एची व्हॅल्यू आहे 2. इथं डिवाइड होत नाही. सो इथं फायनली ॲन्सर काय मिळणार अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू -5/2. अशा या दोन व्हॅल्यू आपल्याला इथं मिळालेल्या आहेत. खूप इझी होतं हे. त्याच्यानंतर सेकंड नंबरचं जे काही सॉल्व एक्झाम्पल आहे ते आपण आता सॉल्व करूया. काय दिलेलं आहे बघा सेकंड नंबरचं सॉल्व एक्झाम्पल. द डिफरन्स बिटवीन द रूट्स ऑफ द इक्वेशन x² - 13x + k इज इक्वल टू 0 इज 7. म्हणजे या दोन्ही रूट्समधील असणारा डिफरन्स जो आहे, आता रूट्स आपण काय मानतो इथं अल्फा आणि बीटा, मग त्या दोघांमधला डिफरन्स म्हणजे अल्फा मायनस बीटाची व्हॅल्यू आपल्याला किती दिलेली आहे 7 व्हॅल्यू दिलेली आहे. ठीक आहे. आणि आपल्याला सांगितलं आहे के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. जरी आपल्याला डिफरन्स दिला असला तरी सुद्धा याच्यासाठी आपल्याला अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल आणि अल्फा इंटू बीटा सुद्धा लागणार आहे आणि अल्फा मायनस बीटा सुद्धा. अशा 3 व्हॅल्यू आपल्याला इथं फाइंड आउट कराव्या लागतील. सो कंपेअरिंग विथ ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. सो a इज इक्वल टू किती येणार 1, b इज इक्वल टू -13, c इज इक्वल टू k. ओके. आता आपण पहिल्यांदा इथं हे जे रूट्स आहेत ते रूट्स आपण मानले पाहिजेत. सपोज मानले पाहिजेत म्हणून लेट अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ गिवन इक्वेशन. या दिलेल्या इक्वेशनसाठी आपण काय तर अल्फा आणि बीटा हे 2 रूट्स मानूया. मग आता आपल्याला माहिती आहे अल्फा प्लस बीटासाठी फॉर्म्युला आहे आपला -b/a. सो -b मायनस आता -b, परंतु बीची व्हॅल्यू ऑलरेडी मायनस दिलेली आहे म्हणजे इथं -13 अशी व्हॅल्यू येणार आहे बघा. कारण आपल्याला बीची व्हॅल्यू ही -13 आहे बरोबर का. हां. आणि इथं डिवायडेड बाय एची व्हॅल्यू आहे 1. मग इथं होणार काय मायनस मायनस प्लस 13/1 म्हणजेच 13. म्हणजे फायनली इथं आपणाला अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय मिळाली 1. त्याला इक्वेशन नंबर आपण 1 देऊया. आता याच्यानंतर आपणाला जो दिलेली कंडिशन आहे गिवन पार्ट जो आहे म्हणजे इथं लिहूया बट अल्फा मायनस बीटा म्हणजेच डिफरन्स जो आहे तो आपणाला दिलेला आहे 7. हा गिवन पार्ट आहे. मग 7 जर दिलेला असेल तर याला आपण गिवन म्हणलं तरी चालेल आणि याला इक्वेशन नंबर आपण सेकंड देऊया. आता ह्या दोन्ही इक्वेशनला आपण ॲड करूया. दोन्ही इक्वेशनला जर आपण ॲड केलं, चेंज करूया पेन बघा, ॲड द इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. ठीक आहे. सो मग अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय आलेले आहे 13 अँड अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू 7. यांच्यामध्ये ॲडिशन करायचे प्लस बीटा मायनस बीटा कॅन्सल. सो 2 अल्फा इज इक्वल टू 13 + 7 20. सो अल्फा इज इक्वल टू 20/2. देअरफॉर अल्फा इज इक्वल टू काय मिळालं 10 व्हॅल्यू मिळाली. अल्फाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 10. ठीक आहे. आता हीच अल्फाची व्हॅल्यू आपण एका कोणत्या तरी इक्वेशनमध्ये पुट करूया आणि त्याच्यातून बीटाची व्हॅल्यू काढूया. इथं लिहायचं पुट द व्हॅल्यू
अल्फा इज इक्वल टू 10 इन इक्वेशन फर्स्ट. ठीक आहे, फर्स्ट इक्वेशन अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 13. सो अल्फाची व्हॅल्यू 10 प्लस बीटा इज इक्वल टू 13. सो बीटा इज इक्वल टू 13 मायनस 10. 10 इकडे आल्यानंतर मायनस झालं. सो आपल्याला बीटाची व्हॅल्यू काय मिळाली इथं, बीटा इज इक्वल टू 3 मिळालं. 13 मायनस 10 3. सो अल्फा 10 आणि बीटा 3 या दोन व्हॅल्यू मिळाल्या. आणि आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे आणखी की आपण इथं आता अल्फा इंटू बीटा काढायचा फॉर्म्युला यूज करूया. अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए, कारण आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची ना. मग के कशामध्ये येतो, तर आपल्याला माहिती आहे अल्फा इंटू बीटाचा जो सी अपॉन ए फॉर्म्युला आहे त्याच्यामध्येच, म्हणून आपल्याला अल्फा इंटू बीटा इथं यूज करावा लागणार आहे. सो सी ची व्हॅल्यू आपली के, ए ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट, ए ची व्हॅल्यू आहे 1 आणि अल्फा इंटू अल्फाची व्हॅल्यू मिळालेली 10 इंटू बीटा 3. 10 3 जा 30. 30 इज इक्वल टू के. म्हणजेच फायनली आपल्याला काय मिळालं, के इज इक्वल टू 30 मिळालं. अशा पद्धतीने आपल्याला जरी इथं के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असली तरी सुद्धा आपल्याला सर्व फॉर्म्युलांचा यूज इथं करावा लागला. अल्फा प्लस बीटा, त्यानंतर दिलेली कंडिशन आणि नंतर त्या व्हॅल्यू पुट करून अल्फा इंटू बीटाचा फॉर्म्युला यूज करावा लागला. अशा पद्धतीनं इथं क्वेश्चन नंबर सेकंड म्हणजे सॉल्व एक्झाम्पल नंबर सेकंड इथं दिलेलं आहे. नेक्स्ट आहे थर्ड नंबर एक्झाम्पल. इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 1 इज इक्वल टू 0. आता इथं दिलेलं आहे की अल्फा आणि बीटा हे रूट्स आहेत एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 1चे. आणि त्याच्यावरून आपणाला काय फाइंड आउट करायचं आहे बघा, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. मग त्याच्यासाठी आपल्याला पहिला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा ह्या दोन व्हॅल्यू तर पहिल्या फाइंड आउट कराव्याच लागणार. म्हणून आपण काय करूया, पहिल्या कंपेअर विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. सो ए इज इक्वल टू 1, b is equal to 5 and c is equal to minus 1. So alpha plus beta is equal to फॉर्म्युला आहे आपला मायनस बी अपॉन ए. बी ची व्हॅल्यू आहे 5, सो मायनस 5 अपॉन 1 म्हणजेच मायनस 5. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, मायनस 5 मिळाली. ठीक आहे, आता इथं अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आपण काढूया. अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू आपला फॉर्म्युला आहे सी अपॉन ए. सी ची व्हॅल्यू आहे मायनस 1 अपॉन 1. सो फायनली 1 1 जा 1, सो मायनस 1. अल्फा इंटू बीटा काय मिळालं, मायनस 1 मिळालं. आता याच व्हॅल्यू आपणाला या अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबसाठी आणि अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरसाठी यूज करायचे. आता आपण बॅक पेजवरती हे लक्षात ठेवा, -5 आणि -1 या दोन व्हॅल्यू आहेत. ठीक आहे, बॅक पेजवरती आता सॉल्व करूया आपण. बघा अल्फा क्यूब आणि बीटा क्यूब, आता याचं एक्सपान्शन 9 स्टँडर्ड आणि अगदी 8 स्टँडर्ड पासून आपण याचं एक्सपान्शन फॉर्म आपण पाहिलेले आहेत. तर याचं एक्सपान्शन फॉर्म काय आहे, एका ब्रॅकेटमध्ये असतो अल्फा प्लस बीटाचा क्यूब -3 अल्फा बीटा आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये अल्फा प्लस बीटा. हा जो आहे एक्सपान्शन फॉर्म आपण ए प्लस बीचा क्यूब म्हणजेच ए क्यूब प्लस बी क्यूब वरून आपण हा एक्सपान्शन फॉर्म आपण तयार केलेला आहे. सो आता अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपण ऑलरेडी फाइंड आउट केलेली आहे -5 त्याचा क्यूब. 3 अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आपण काढलेली आहे -1 आणि अल्फा प्लस बीटाची अगेन -5. -5चा क्यूब -125. मायनस संख्येचा क्यूब हा मायनसच येतो, स्क्वेअर मात्र प्लस येतो. 3 1 जा 3 प्लस 3. ओके, 3 1 जा 3 प्लस 3 कारण मायनस मायनस प्लस 3 प्लस 3 इंटू -5 -15. सो आता मायनस मायनस प्लस 125 प्लस 15 140 आणि ग्रेटर साइन मायनस. सो इथं अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, -140. ठीक आहे, आता अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर,
म्हणजेच ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ह्याचं एक्सपान्शन काय आहे तर इथं लिहितो मी अल्फा प्लस बीटाचा स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा. लक्षात ठेवा आणखी दुसरा सुद्धा याच्यासाठी आपण यूज करतो, परंतु आपल्याला इथंच हेच यूज करायला लागणार आहे कारण अल्फा प्लस बीटाच्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. म्हणून अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू -5 त्याचा स्क्वेअर मायनस अल्फा इंटू बीटा आपण व्हॅल्यू काढलेली आहे, काय आली आपली -1. सो -5चा स्क्वेअर 25 प्लस आणि 2 1 जा 2 मायनस मायनस प्लस 2. सो 25 प्लस 2 27. सो अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आपल्याला व्हॅल्यू मिळाली 27. सो टेक स्क्रीनशॉट. यानंतर आता नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया, कारण व्हिडिओ खूप मोठा व्हायला लागलेला आहे. तत्पूर्वी आपण या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला मॅथ्सची रिलेटेड सर्व व्हिडिओज या चॅनलवरती पाहून मिळाल्या जातील. धन्यवाद.